आता आम्ही चालत कोकणात. मी आमचा मित्र ऋषिकेश राऊत आधी माझा भाऊ बोल देत नाही. याची ओळख करून दे ना, याली दटवायचंय. घेऊ माणूस लई लांब आला बरं का. बरोबर हे आलाय भिडून सगळ्यात लांबून. बिडून आलाय संपला नाही कस काय ते? आणि बीड मध्ये बीड मध्ये काय म्हणलं गाडीवर चल नाही आता काय लय पॅक हे बघ हे मी दिसतो का आता? त्याच्याकडे घे ना कॅमेरा. अरे चांगला टोच लावून बघ. चलो कोकणात गाडीची लाईट पुढचा अपडेट आहे का? गाडी लाईट लाव का? गाव कधी नाही हे दिसत नाही. हा बघ हे काळ आहे. सोमवार आला तिकडं. आमचा महालक्ष्मी देवी मंदिर. आता आम्ही थांबलो तर तसंच मलायच्या हे मरलंय का. हे आलं होतं गावाकडून आणि आलं होतं हडपसरून. हे तर तुम्हाला माहिती असेल, हे कुठं बी पडलेलं असतंय, त्याचा काही विषय नाही. कसं वाटतं मग भाई अन्या कसा आहे चहा बंद मस्त का? हा तुला कसं वाटतं? हे बघा इंद्र वेगळंच काहीतरी चालू चहा प्यायचं सोडून. हे एक लाईटिंग दिसतच नाही. तो साला बहुत नीच आदमी रे. याला तुम्ही तिकडे चालले तर आम्ही आलो आता कोल्हापूरमध्ये. बघा हे मंदिर म्हणजे एंट्री इथून होती. आणि तुम्ही या मंदिराचं बांधकाम पाहू शकता. रिपेअर केले की काय? नमस्कार मित्रांनो, मंगेश शेळके यांचे YouTube चॅनल मध्ये सहर्षाचे स्वागत. आता राधानगरी शहरात आहोत. आम्ही चाललो आहोत आणि आपण आताच आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर ट्रॅव्हलिंग मंगेश चॅनलला फॉलो करा अजून पुढं आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हॅलो गाईज, तर आम्ही आता कोल्हापूरमध्ये देवीचं दर्शन करून मालवणला चाललेलो आहोत. बीचवरती बीचवर तिथे गेले पाहू शकता. आम्ही बोटिंगचा त्याचा सगळा आनंद घेणार आहे. मग तिथे गेल्यानंतर स्टेप बाय स्टेप आम्ही व्हिडिओ बनवून दाखवू. तर आपले दाखवलं आहे. तर हे पाहू शकता आमचे मित्र मकरंद भैया शेळके. मकरंद भाई असे आम्हाला म्हातारीची चूळ बघायला खूपच अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि मध्ये आहे ते तिथे चाललेलो आहोत. पप्पाचे लाडके आणि तुम्ही ते बघा. हे पाहू शकता. वाव, काय नजारा आहे. समान आहे तो तो टेस्ट घेऊ. आला पुढं चला. चला भेटू आपण मालवण मध्ये. चालू आहे लगेच. हे पाहू शकता कोकणामध्ये आल्यास नंतर एकदम वेगळेच फिलिंग येतात. एकदम मोठाले डोंगर, झाडी आहे नमस्कार मित्रांनो, मंगेश शेळके यांच्या आणि घाटातला रस्ता आहे. छान आहे. असा दगडावर कोरलेला गणपतीचं मंदिर आहे. आपण आता मालवण नंतर कोणता पॉईंटला जाणार आहे ना? मालवण नंतर दापोली बीचला जाणार आहे. आपलं ठरलेलं नसतं. हा म्हणजे रती आमचं काही फिक्स नव्हतं. रती डायरेक्ट 12 वाजता आली. चला डायरेक्ट सकाळी कोल्हापुरात, दुपारा कोकणात. नाही रात्री काय झालं, आमचे ऋषी अण्णा गावाकडनं आले. हा नंतर
फिरायला जाण्यासाठी खूप दिवसापासून चालू होतं कोकणात जायचं परंतु पण ते ऋषी अण्णाला काही- time नव्हता. काही कारणास्तव त्यांना time ऋषी अण्णाच्या कारणास्तव थोडंफार लेट झालं ते ते आले की आम्ही लगेच एक शब्द आलो तर ते अचानक आले तर एक दिवस त्यांनी जरा एक त्यांच्या फॅमिलीसाठी टाइम दिला आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला काय उत्सुकपणे माग लागले चला चला आपल्याला जायचंय कोकणात जाऊ आपण हा. मग आम्ही आलो कोकणात पण कोकणात कसे आलो आम्ही असे नाही आमचे पेपर होते पण मंगेश शेळके काय म्हणले आम्हाला तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आई मी आहे. आम्ही आहेत चल तुम्ही चला आमचा पदर आमच्या पदर आपल्याला द्यायच्या हा, मग ते हा, मी त्यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल बोलतोय त्यामुळं आम्हाला काय माहिती आलो तर आम्ही आता कोकणातच आलो होतो. बोलने दे बोलने त्यांचं पेपर दिले पण ते घरी माहित नाही आता तिकीट करू ना आपण झाला कंटेंट बड़े खतरनाक लोग हैं आपल्याला दिसलं ना. माझं काही होय आता तो व्हिडिओ बोलने दे साले का खोपड़ी तोड़ दे आणि आधीच म्हणणं काय आता कोकणात आलं ना कोकणात आले सरशी सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे नॉन व्हेज वगैरे खायचं मासे तर एवढं खायचे तर आधीच्या मासे घरी असं एक माहित नाही नॉनव्हेज खातोय हा. माझ्या घरी माहिती सगळं माहिती पण ऋषिकेश अण्णा ना हे आमच्यासाठी खूप दिवसातून वेळ काढून आले तर हा ना, आता तेच वेश खाते नेमकं काय आता दिवस खाते तर त्यांचं ठीक आहे बघू आता त्यांना काही भेटलं तर कधी मासे काटे देऊ त्यांना आता व्हेज असेल ना काही बातमी हात दुळून गेला माझा त्यांना ते प्रॉन्स खाऊ घालायचे तुम्हाला एक सांगतो मी मित्रांनो एवढा घाटाचा रस्ता आहे पण ड्रायव्हर आपला ड्रायव्हर एवढा परफेक्ट आहे नाही आधी सिरियस आता नाही सिरियस खरंच कंटेंट टाकला पाहिजे आता माझ्या हे आता तुम्ही बघा हे झाडं वगैरे बघा हे रस्त्याची वळणं बघा पण ड्रायव्हर एकदम परफेक्ट चालवते सोमेश्वर बोल्डरवाला ड्रायव्हर पण दाखव हो हा यांनी काल रात्री यांनी सगळे नाईट चालवली गाडी हा काळा बदक होय रे आता हे प्रत्येक बघा अण्णा परत म्हण अण्णा. हा. आमच्या अण्णाला जंगलात एक कोणता बी एक प्राणी बघायचा आहे पण तो काय भेट पण तो आम्हाला भेटा नाही दाट जंगल पण अण्णाला येणार तो 6च्या नंतर बाहेर आहे. पण त्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय जंगलात दिसावा फणसाचं झाड अतिशय सुंदर समज चांगली आली पण अजून पिकली नाही तर तोडूनच नेले असते इथे एक मंदिर पण आहे छोटस बघा हे कसे पिंगून पडले तर इथं एक झोपलंय हे तिघ बसली तर तो काय काढला मग कॅप काढाय